दररोज ऑफिस डब्यासाठी काय करायचं असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतो. तर आज आपण माझ्या आईच्या हातची पारंपरिक पद्धतीने केलेली भरली ढोबळी मिरची बनवणार आहे. ही मिरची चवीला खूप टेस्टी लागते आणि बनवायलाही सोपी आहे. तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी 9 ते 10 ढोबळ्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि वजनी प्रमाणात पाव किलो इतक्या या मिरच्या आहेत. आता मिरच्या आपण अशा प्रकारे कट करून घेऊया. तर मागचा देठ काढून घ्यायचा आहे आणि मिरची कोवळी असल्याने याच्या बिया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घ्या. तर बघा, पूर्णपणे बिया मी काढून घेतल्या. अजून एक मिरची मी तुम्हाला कट करून दाखवते. सेम पद्धतीने मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे बिया काढून घ्या. तर बघा, कट करून झाली. आता अशाच प्रकारे बाकीच्या पण मिरच्या आपण कट करून घेऊया. शक्यतो ढोबळी मिरची करताना कोवळ्या मिरच्या घ्यायच्या, म्हणजे ते मसाला भरायला सोपं पडतं. तर या ठिकाणी मी सगळ्या मिरच्या कट करून बिया काढून घेतलेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर वाटण तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले. त्याच्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. तसेच अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडीशी कट केलेली कोथिंबीर घाला. आता आपण याचं वाटण तयार करूया. तर बघा, या ठिकाणी वाटण तयार करून घेतलं. अशा प्रकारे खूप सारं बारीक वाटून घ्या, म्हणजे जो आपण मसाला बनवणार आहे तो दाटसर होईल. आता यानंतर आपल्याला पारंपरिक पद्धतीने मसाला बनवायचा आहे. त्यासाठी एका खोलगट भांड्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा 1 वाटी भरड कूट घेतलेला आहे. त्याच्यानंतर तयार केलेलं वाटण घ्या. तसेच मिरची झणझणीत होण्यासाठी 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घ्या. त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर हा मसाला ओलसर होण्यासाठी यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्या. तर या ठिकाणी आपण तेलाऐवजी गरजेनुसार पाणी वापरू शकतो, परंतु आपण ज्या वेळेस मसाला मिरचीमध्ये भरतो आणि मिरची तळायला घेतो त्यावेळेस पाणी घातलेला मसाला तेलात सुटतो, त्यामुळे मिरची व्यवस्थित भाजत नाही. आणि जो तेल घातलेला मसाला असतो ना, तो तेलात सुटत नाही, तो घट्ट बसलेला असतो. त्यामुळे शक्यतो तेलाचाच वापर करा. तर बघा, व्यवस्थित एकजीव करून घेतला. आता हा मसाला आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाला बोटाच्या मदतीने प्रेस करून भरा, म्हणजे तो तेलात सुटणार नाही. तर हा मसाला बनवत असताना आपण फक्त शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा कूट वापरलेला आहे. तुम्ही या ठिकाणी तिळाचा कूट, कारळ्याचा कूट तसेच एखादा चमचा बेसन वापरले तरीही चालेल. तर या ठिकाणी सगळ्या मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत. बघू शकता, अगदी व्यवस्थित अशा मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत. आता या मिरच्यांना आपण फोडणी घालूया. त्यासाठी कढई मी गरम करून घेतली. आता कढईमध्ये 1 पळी तेल घाला. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी तडतडायला लागली की लगेचच अर्धा चमचा जिरे घाला. त्याच्यानंतर आपल्याला 4 ते 5 ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. तसेच 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालूया आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया. आता ही फोडणी आपल्याला 2 ते 3 मिनिट परतवून घ्यायची आहे. लसणाचा अर्क पूर्णपणे तेलात उतरल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे. तुम्ही हळद मसाला बनवताना घातली तरीही चालेल, फक्त तेलात हळद घातल्यानंतर ग्रेव्हीला कलर छान येतो.
त्याच्यामुळे मी आत्ता घातलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये भरलेली मिरची घालूया। मिरची तेलामध्ये घातल्यानंतर 3 ते 4 मिनिट मिरचीवरती स्पॉट येईपर्यंत मिरची परतवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मिरची तेलात परतवून घेतल्यामुळे मिरचीच्या स्किनमध्ये सालीमध्ये जो काही पांचटपणा असतो ना तो निघून जातो। त्यामुळे अशा प्रकारची मिरची करताना किंवा कोणत्याही प्रकारची शेंग करताना ह्या काही पांचट चवीच्या पालेभाज्या फळभाज्या आहेत त्या आधी आपल्याला तेलामध्ये भाजून परतवून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे परतवल्यानंतर किंवा भाजून घेतल्यानंतर ह्या भाज्या चवीला खूप छान होतात। त्यामुळे ह्या भाज्या करताना नेहमी परतवून घ्या। तर बघा या ठिकाणी मिरची मी 3 ते 4 मिनिट परतवून घेतली। आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तर या ठिकाणी मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। जर तुम्हाला मिरची ग्रेव्ही टाईप हवी असेल तर थोडंसं पाणी वाढवा आणि नुसती मिरची सुकी हवी असेल तर पाणी कमी करा। मिरची व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर अशा प्रकारे झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिट शिजवून घ्या। आता तुम्ही मिरची कशी वापरलेली आहे यावर हे मिनिटचं काम करणार आहे। जर तुम्ही भाजीसाठी कठीण निबर ढोबळी वापरली असेल तर शिजायला वेळ घेईल आणि कोवळी ढोबळी घेतली असेल तर 5 ते 6 मिनिट शिजवून घ्या। तर या ठिकाणी 5 ते 6 मिनिट झालेली आहेत। बघूया मिरचीची काय हाल हवा आहे। मस्त अशा ग्रेव्ही टाईपमध्ये ही भरली मिरची शिजून तयार झालेली आहे। जास्त पातळ नाही किंवा घट्ट नाही, अगदी रेस्टॉरंटसारखी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। आता या भाजीवर थोडीशी कोथिंबीर घालूया। तर या ठिकाणी ऑफिस डब्यासाठी आईच्या हातची पारंपरिक पद्धतीने केलेली भरली ढोबळी तयार झालेली आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण चमचमीत भरली ढोबळी मिरची बनवलेली आहे। ही भरली ढोबळी मिरची तुम्ही नक्की बनवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच येतील। भेटू अशाच एका चमचमीत टिफिन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।